सिंधू पाणी करारावरून पाककडून युद्धाच्या वल्गना, भारताच्या कठोर भूमिकेकडे 80% शेती धोक्यात येण्याची शक्यता. 2025च्या अतिवृष्टी मदत निधीचा पॅकेज अखेर फुटला फुगा. घोषणा 31,000 कोटींची, मात्र मिळाले फक्त 17,000 कोटी. सरकारची फसवणूक. उन्नती सोयाबीन उगवलंच नाही, शेतकऱ्यांना मोठा फटका. शेतकऱ्यांच्या 200 तक्रारींचा कृषी विभागाकडे अखेर पडला पाऊस. सरकार अनभिज्ञ. खरीपासाठी खत पुरवठा सुरळीत होणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सुरक्षित पार केली समुद्रधुनी, खत उत्पादनाचा नवा विक्रम. पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची आशा, ऑगस्टमध्ये तेलाच्या किमती अतिशय कमी होणार. भारत देशामध्ये नरेंद्र मोदी पेट्रोल किमती कमी करणार का, याकडे आहे सर्वांचं लक्ष. ओबीसी आरक्षणावर 21 जुलैला अंतिम सुनावणी. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता. महानगरपालिका नगर परिषदाही टांगती तलवार. गॅसचा पुरवठा सुरळीत, आपत्कालीन निर्बंध मागे. आता अधिसूचना जारी. सरकारकडून गॅसचा पुरवठा सुरळीत झाल्याची सरकारकडून माहिती. लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार. 2 लाख रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात आम्ही देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विलंबावरती स्पष्टीकरण. सार्वजनिक बँकांच्या कर्जात मोठी वाढ, पण ठेवींचा वेग मंदावला. महाराष्ट्रात रिटेल आणि एमएसई क्षेत्राचा पाठिंबा वाढता, मात्र सर्वसामान्यांना मोठा फटका. आरटीओतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सरनाईक यांची एसआयटीची माहिती. वाहनांची महाराष्ट्राबाहेरील नोंदणी रोखणार. देहूनगरी विठ्ठलनामात दंग, तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. चांदीचा रथ यावर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता. सर्वजण तिकडेच पाहतात. एल निनोमुळे भारताच्या ऊर्जा प्रणालीवरती सर्वाधिक परिणाम होईल. सीआरईचा सर्वात मोठा निष्कर्ष. महाराष्ट्रात देखील पावसाची कमी शक्यता. मुंबईतल्या पावसात समोर आले मान्सूनचे नवे रूप. एल निनो आणि हवामान बदलाचा परिणाम. कमी काळात तीव्र पाऊस पडण्याचा पहिलाच नाही वेळ. भ्रष्टाचार धडा वगळून सुधारित पाठ्यपुस्तक जारी. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर एनसीईआरटीचा माफीनामा अखेर जाहीर. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात चोरी करून सर्वच मर्यादा ओलांडल्या. सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवरती थेट मोठा हल्लाबोल. चीनमध्ये महाप्रलय, एकामागून एक 2 चक्रीवादळं धडकली. 20 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती. अजून दुसरं चक्रीवादळ येण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावं. 8 जुलैपासून पावसाचा जोर ओसरणार, तेव्हापासून पेरणी करण्याचं शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं आव्हान. अतिरिक्त मानधनाच्या लालचेमुळेच राज्यात वाढते सिझेरियनचे प्रमाण. IHS अंतर्गत ग्रामीण भागात स्त्रीरोगतज्ञांना प्रति शस्त्रक्रिया 6,000 रुपये, शहरी भागात 4,000 रुपये. नर्मदेतून महाराष्ट्राला 10 TMC पाणीसाठा. 20 वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी. उकाई धरणातून 5 TMC पाणी उचलण्यासही अनुकूल निर्णय अखेर झाला केंद्राकडून जाहीर. जन्म मृत्यू नोंदणी वेळीच करा, अन्यथा जिल्हा परिषदेची मंजुरी अनिवार्य. शाळेचा दाखला सादर करावा लागणार. सरकारचा मोठा निर्णय. आरटीओतील अधिकारी भ्रष्ट संगणमताचा वटेटिवारांकडून भांडाफोड. चौकशी दोषी आढळणार, मुख्यमंत्री कारवाई करणार. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त पैशांची बाजारगिरी चालू. मुसळधार पावसाचे राज्यात 13 बळी. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा. कोकणात दरडी कोसळल्या. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस. श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टमध्ये मोठे बदल. आस्थेवरती टल्ला. SIT अहवालानंतर राजीनामे. थेट आता नवीन टीम इथे येणार कामावरती. CJPच्या X वरील बंदी उठवली. न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा दणका. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती निर्बंधाची कसून चौकशी होणार असल्याची माहिती.
काही भागात दुष्काळी स्थिती कायम, खरीप पेरणीला पावसाला दिला ब्रेक, राज्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पावसाला, पेरणीला गती. गॅसचं संकट टळणार, LPG बाबत सरकारने प्लॅन बदलला, अमेरिकेसोबत मोठा निर्णय होऊन आता संपूर्ण सर्वसाधारण लोकांना मिळणार गॅसची सवलत. पावसावरती विश्रांतीचे ढग, 20 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता, शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता असताना पाऊस नसणार, यामुळे मोठी खळबळ. शिंदे सेनेच्या नगरसेवकाने केली डॉक्टरांना बेदम मारहाण, डोंबिवलीतील पालिका रुग्णालयातील प्रकार, परिचारिकांना शिवीगाळ झाल्याची देखील माहिती आली अखेर समोर. शाळा महाविद्यालयांच्या आवारात खाजगी क्लासेसना बंदी घालणार, मंत्री दादा भुसे यांची माहिती. हिवाळी अधिवेशनात कठोर कायदा आणणार, दादा भुसेंनी उचलले जोरदार पाऊल. 43,31,000 रुपये किमतीचे निकृष्ट दूध नष्ट, निकृष्ट दुधाविरोधात FDAची कारवाई, 4 दिवसात 12 जणांना अटक करणार असल्याची माहिती आली समोर. 5 राज्यांची श्रीमंती वाढली, आपला महाराष्ट्र उंबरठ्यावरती, महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती, फडणवीस सरकारकडून महाराष्ट्राची खालती क्रमावरती चीक. राम मंदिर ट्रस्टकडे 32 किलो सोने, 1518 किलो चांदी, सर्व सुरक्षित असल्याची कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांचा दावा, परंतु सगळीकडे कुठेच नाही. भाजपच्या राज्यात सर्वत्र लूट आणि भ्रष्टाचार सुरू असल्याची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भाजपवरती जोरदार हल्लाबोल, एकनाथ शिंदेवर देखील केला जोरदार हल्ला. बाईक टॅक्सीसाठी डोमिसाईलची सक्ती, 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी, परवानगी मागणाऱ्यांना बॅज देणार, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा. वायनाडमध्ये भूस्खलन, दोघांचा मृत्यू, मातीच्या ढिगाऱ्याने टँकरला फरफटत नेल्याची धक्कादायक माहिती, 2 जण पुरात अडकल्याची देखील मोठी माहिती आली समोर. आता कचऱ्याच्या मदतीने बस धावणार सुसाट, नितीन गडकरी म्हणतात आता कचराच ठरणार एक महत्त्वाचा उपाय, बस कचऱ्यावर धावणार.